नमस्कार, मी ट्रेक प्रेमी स्मिता। आज दिनांक 15/2/2026 रविवार महाशिवरात्रीनिमित्त आम्ही वाईल्ड विजन ट्रेक अँड टूर्स या ग्रुपसोबत सिद्धेश्वर गुहा पाहण्यासाठी निघालो आहोत। ही गुहा पाडगावकडे तांब्याचे वाडी गावच्या पुढे भटवाडी येथे आहे। चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। पहाटे 4 वाजता आम्ही कळंबा साई मंदिर येथे एकत्र जमलो आणि तिथून पाडगाव रोडकडे निघालो। 5:30 वाजता आम्ही पाडगाव येथे पोहोचलो। महाशिवरात्रीमुळे नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी आणि केळी होती। सर्वांनी नाश्ता करून पुढे भटवाडीकडे निघालो। जंगल परिसर असल्यामुळे वातावरण अत्यंत शुद्ध आणि प्रसन्न होते। ज्या ठिकाणाहून ट्रेकची सुरुवात करायची होती तिथे महाशिवरात्रीनिमित्त गावकऱ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या। सकाळी 6:50 आम्ही ट्रेकला सुरुवात केली। थोडं पुढे गेल्यावर जंगल ट्रेक सुरू झाला। एका फलकावर सदर परिसरात अस्वलाचा वावर आहे, कृपया सावधानता बाळगा असे लिहिले होते। त्यामुळे येथे ट्रेक करताना मोठ्या गटाने येणे अधिक सुरक्षित आहे। सकाळचे स्वच्छ वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सभोवतालचे दाट जंगल यामुळे ट्रेकचा अनुभव अत्यंत आनंददायी होता। आम्ही मोबाईलवर गाणी न लावता फक्त निसर्गाच्या सानिध्यात गप्पा मारत ट्रेकचा आनंद घेत होतो। सर गाडी घेऊन गेले। रस्त्यात एक दुचाकी मातीमध्ये अडकलेली दिसली। थोड्या प्रयत्नानंतर ती बाहेर निघाली। पुढे आम्हाला सुंदर सूर्योदय पाहायला मिळाला आणि सर्वांनी थोडे फोटो काढले। ट्रेक साधारण 4 किलोमीटरचा होता। मध्ये थोडा चढ लागला, पण सकाळच्या थंड हवेमुळे फारसा थकवा जाणवला नाही। चला जंगलात झाडांचा अभ्यास करायला याच गुहेत भारी आहे राव, मस्त। रस्त्यावर पडलेली झाडांची पाने आणि दोन्ही बाजूंनी दाट जंगल यामुळे खरा जंगल ट्रेकचा अनुभव मिळत होता। साधारण निम्मा ट्रेक झाल्यावर आम्ही थोडी विश्रांती घेतली। जंगल बघा किती घनदाट आहे, त्यामुळे उष्णता अजिबात जाणवत नाही। आमची विश्रांती करून झाली आहे, आता जायचं। थोडी विश्रांती झाल्यानंतर आम्ही परत ट्रेकला सुरुवात केली। पुढे एका फलकावर कचरा पिशवीतच टाका, जंगल स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे असे लिहिले होते। ही गोष्ट सर्वांनी पाळणे अत्यंत आवश्यक आहे। जंगलात प्लास्टिक टाकणे हे पर्यावरण आणि वन्यजीवांसाठी धोकादायक आहे। महाशिवरात्रीनिमित्त वर पठारावर महाप्रसादाची व्यवस्था होती। पाण्याचा टँकर खालीपर्यंत येत असल्यामुळे भाविकांनी पाण्याचे कॅन वर नेण्याची व्यवस्था केली होती। हर हर महादेव। एक्स्ट्रा इंजिन लावायला पाहिजे। आम्हीही 5 लिटरचे कॅन भरून वर नेले। करणार सेवा तर मिळणार मेवा। इथल्या पॅसेजमध्ये खूप मोठी दगडं होती। या मोठमोठ्या दगडांच्या मधून जाण्याचा अनुभव काही वेगळाच होता। फायनली आपण पठाराजवळ पोहोचलो आहोत। भारी आहे ना, कसं वाटलं? पण पठारावरती चढण्यासाठी गावकऱ्यांनी इथे शिडीची व्यवस्था केलेली आहे। पण जेव्हा शिडी नव्हती तेव्हा साईटहून जसं हे काका चढत आहेत त्या पद्धतीनं आपल्याला चढून जायला लागत होतं। हे बघा आपले सर्व कार्यकर्ते सेवा करताना। हर हर महादेव। शेवटी आम्ही पठारावर पोहोचलो। तिथून पाटगाव धरणाचा अप्रतिम नजारा दिसत होता। त्यानंतर इकडे असं आहे, पूर्ण पठार आहे, एक नंबर। इथे एक झेंडा लावलेला आहे।
महाशिवरात्रीनिमित्त इथं महाप्रसाद आहे, त्यामुळं खाली इथं वरती पाणी येत नसल्यामुळं आम्ही आता हे कॅन खालून सगळ्यांनी घेऊन आलं सेवा म्हणून. हे जे लोक दिसत आहेत तिथे गुहेची एंट्री आहे. आता आपल्याला तिथे जायचं आहे. कोल्हापूर त्यानंतर आम्ही सिद्धेश्वर गुहेकडे गेलो. इथे आल्यानंतर गुहेत आतमध्ये जाण्याचा एक्सपिरियन्स एवढा भारी होता की तो मला वाटतं तुम्ही स्वतःच अनुभवायला पाहिजे, कारण मी तर निशब्द आहे, माझ्याकडे शब्दच नाही आहेत यासाठी. गुहेत आत महादेवाची पिंड आहे. येथे मनोकामना पूर्ण झाल्यानंतर त्रिशूल अर्पण करण्याची प्रथा आहे. सकाळी लवकर आल्यामुळे आम्हाला शांतपणे दर्शन आणि पूजा करता आली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महादेव. आमच्या ग्रुपने गुहेत शंकराची आरतीही केली. गुहेमध्ये अगरबत्तीच्या धुराने सफोकेशन होऊ नये म्हणून ती गुहेमध्ये न लावता गुहेच्या बाहेर लावतात. बाहेर आल्यावर प्रसाद घेतला आणि रील्स शूट केला. परतताना अनेक वयस्कर भाविक काठीचा आधार घेत 4 किलोमीटर चालत येताना दिसले. आपण हजारो रुपयांचे शूज घालतो, पण श्रद्धेची ताकद वेगळीच असते. त्यांची श्रद्धा आणि जिद्द अत्यंत प्रेरणादायी होती. परतीच्या वाटेवर काही ठिकाणी फोटो काढले. या मॅडमनी मोठ्या दगडावरती चढून फोटोज काढले आणि ते बघून मलाही त्या दगडावर चढून फोटोज काढण्याची हौस आली. आणि पुढे काय झालं तुम्हीच बघा. Come on. Yes. Yes. बघ नाही दगड खाली घेतो. 1 2 3 नाही पडलीस तर आहे की आम्ही हसायला. पडत नाहीस गे. ए जातीस उजवा पाय घे मग. तुझ्या पाय जास्त असते. ती बॅग काढ तुझी सांगतो. बॅग वर. आता खाली बघ हा हा यस. फायनली अथक प्रयत्नानंतर कसं तरी करून वरती चढले आणि छान छान फोटो काढले. आता उतरायची कसं मजा बघा. ते झाड त्या फांदी तर लटकून एक खाली. तेच ना. ये एक्सपेरिमेंट करायचं नको. शिकून ये. उतर बघा बघा. थांबा उतर बघू दे. यांच्या बॅगेवर पाय ठेवा. बघ इथं पण आहे. बघ इथं पण आहे. इथे या इथे या. बघ इथे या इथे या आणि इथं पाय ठेव. बघ इथे या इथं या. खाली बस. कम्प्लिटली बस. ये पुढं आणि पाय बघ इथं आला पाहिजे खाली. ये खाली. काय हा बरोबर आहे. हा हा बरोबर आहे. हा ट्विस्ट हो आता. हा झालं. बघ इथे शेवटी आलं. सगळ्यांनी मदत करून कसं तरी खाली उतरलं.
सगळं फोटो काढून झाल्यानंतर पुन्हा आम्ही परतीच्या वाटेला निघालो. सकाळी आम्ही येताना काहीच गर्दी नव्हती, पण आता दर्शनाला येणाऱ्या भाविकांची खूपच गर्दी वाढली होती. आपण सगळे कुठे आलो होतो? काय बघायला आलो होतो? झालं का दर्शन? कसा वाटला जंगल ट्रेक? एक नंबर. नेक्स्ट टाइम येणार परत? कधी? पावसाळ्यात. चला आत्ताच वर जाऊया परत. हा ट्रेक डन. ट्रेक पूर्ण करून खाली आलो तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद होता. एका घरात गोंडस शेळीची पिल्ल पाहिली. वाव, किती क्यूट आहे. तुझी डिमांड नाही कमी होणार. थांब, तुझे फोटो काढणारच आहे. सगळ्यांनी भरभरून त्या पिलांवरती प्रेम केलं. इथे सगळ्यांनी थोडीशी विश्रांती घेतली. ट्रेक संपला, पण इथेच थांबावंसं वाटतंय. आता आपण चाललोय कोणीकडे? पाडगाव धरण. आता आलो आम्ही कुठं? पाडगाव डॅम बघायला. येस, डॅम बघून झाला. आता अरे पाडगावात आलो आपण. सरचे स्वागत इन पाडगाव. आय लव्ह हनी. इथं आहे बघा हनी. आय लव्ह हनी. त्यानंतर पाडगाव येथील मौनी महाराज मठाला भेट दिली. हा मठ राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे. काय करायला आलाय तुम्ही? काय करायला आलाय? हा? पाय पडायला कुणाच्या? माझ्या मठात. मठातील समाधी स्थान आणि सभा मंडप अतिशय सुंदर आहे. मठात शांत वातावरणात थोडं ध्यान केलं. खूप सुंदर आणि आध्यात्मिक अनुभव. इथेही सगळ्यांनी छान छान फोटोज काढले. चाललास तुम्ही सगळे परत? कशाला? आता इकडे काय करायला आलाय तुम्ही? जेवायला? तुम्ही काय करायला आलाय? जेवायला? भूक लागली? एवढं भूक लागली नाही? तू काय करायला आलायस इकडे? हा सगळ्यात महत्त्वाचा स्पॉट आहे आपला हा. अख्ख्या ट्रिप मधला. हा. जेवण. जेवण. हा बरं. काय जेवण? जेवण. ट्रेक करून आल्यामुळे सगळ्यांना खूप भूक लागली होती. इथल्या काकूंनी खूप स्वादिष्ट असं घरगुती जेवण बनवलं होतं. त्या गावरान स्वादिष्ट जेवणावर मस्तपैकी सगळ्यांनी ताव मारला. जेवल्यानंतर आम्ही निघालो देवराईकडे. थोड्याच वेळात आम्ही देवराईमधील स्वयंभू मंदिरमध्ये पोहोचलो. काढायचं की आता आपण त्यांचं व्हायचं होतं ना.
शेवटी स्वयंभू महादेव मंदिर देवराई येथे दर्शन घेतलं. महाशिवरात्रीचा दिवस खऱ्या अर्थाने धन्य झाला. दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हा ट्रेक आध्यात्मिक, निसर्गरम्य आणि प्रेरणादायी अनुभव देणारा ठरला. अशा तऱ्हेने आपली ट्रिप आजची सक्सेसफुल झालेली आहे आणि आता आम्ही हुर्यो पण आता परत चाललेलो आहे. त्या दिसतच नाहीये. हा. कशी वाटली ट्रिप? मी अरेंज केली नव्हती. तरी पण तुझ्यामुळे आम्हाला खूप नको नको खूप आभार आहे. छान वाटलं. आता परत एकदा आपण करू एखादी ट्रिप. ओके, चला आता घरी जाऊ. बाय 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 बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या ट्रेकमध्ये.